तसेच तर आता होणारा दुसरा सेमीफायनलचा सामना महापुरुष देवबाग विरुद्ध VRCC आनंदवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना VRCC आनंदवाडी विरुद्ध महापुरुष देवबाग. तसेच सीमारेषेच्या बाहेर षटकाराचा कॅच झेल घेण्यासाठी जे बक्षीस संदीप भाबल यांनी लावलं होतं त्याचा मानकरी ठरला होता प्रथमेश मंचेकर. तसेच प्रतीक कोयंडे याने आपला सन्मान घेऊन जायचा आहे. रोख रुपये 100 रुपयाचं बक्षीस प्रतीक कोयंडे आणि प्रथमेश मंचेकर. जर आता हा सेमीफायनल आणि फायनलसाठी षटकाराच्या बाहेर लाईनमॅन याने जर झेल पकडला तर संदीप भाबल यांच्याकडून 100 रुपये, तसेच सचिन मुनगेकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपये, एकूण 200 रुपयाचं पारितोषिक. एक चांगली संधी आहे आनंदवाडी कर्णधार आणि देवबाग कर्णधार. हॅलो. तर या सेमीफायनलसाठी नाणेफेक करतील संजय शिरवडकर. हॅलो. जय बजरंग क्रिकेट संघ मळई मुंबई बाल मंडळ संगीत मेळा मळई आयोजित गाबी समाज मर्यादित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेतील आकर्षक बक्षिसे: प्रथम क्रमांक रोख रुपये 25,000 कैलासवासी पांडुरंग आप्पा कोयंडे, कैलासवासी पार्वती पांडुरंग कोयंडे यांच्या स्मरणार्थ श्री अमित कोयंडे, अभिजित कोयंडे, प्रथमेश कोयंडे, पार्थ कोयंडे मळई यांच्याकडून. द्वितीय क्रमांक रोख रुपये 15,000 कैलासवासी वसंत सीताराम कोळंबकर, कैलासवासी सुमित्रा वसंत कोळंबकर यांच्या स्मरणार्थ श्री कोळंबकर बंधू तुळशीनगर यांच्याकडून. तृतीय क्रमांक रोख रुपये 5,000 कैलासवासी ज्ञानदेव सीताराम कोयंडे यांच्या स्मरणार्थ श्री जयराम ज्ञानदेव कोयंडे मळई यांच्याकडून. चतुर्थ क्रमांक रोख रुपये 5,000 कुमार यज्ञेश सुनील जोशी मोंड यांच्याकडून. तर स्पर्धेसाठी आकर्षक चषक: प्रथम क्रमांकाचा चषक पुरस्कृत श्री कैलासवासी उमाजी तुकाराम धुरी यांच्या स्मरणार्थ श्री सुरेश उमाजी धुरी आनंदवाडी यांच्याकडून. तर द्वितीय क्रमांक चषक, तृतीय क्रमांक चषक, चतुर्थ क्रमांक चषक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि सर्व सन्मान चिन्ह देवगड जामसंडे नगरपंचायत नगरसेवक श्री रोहन विश्वनाथ खेडेकर यांच्याकडून. मालिकावीर चषक कैलासवासी राजू मोंडकर यांच्या स्मरणार्थ श्री भूपेश मोंडकर यांच्याकडून. प्रत्येक सामन्यातील विजय संघासाठी सामनावीर पुरस्कार कुमारी आद्या सुधीर कोयंडे मळई यांच्याकडून. आकर्षक कॅप, सर्व सामन्यांसाठी लागणारे पाणी आणि चेंडू श्री दीपक ढोके वाडातर यांच्याकडून. आणि नाश्त्याची व्यवस्था केली श्री युवराज कोयंडे, श्री संदीप बाबल मळई यांच्याकडून. या सर्वांचे मंडळाच्या वतीने खूप खूप आभार. असंच सहकार्य मंडळाला कायम राहू द्या. हॅलो. तसेच आपला जो प्रथम क्रमांक चषक याचे पुरस्कर्ते कैलासवासी उमाजी तुकाराम धुरी यांच्या स्मरणार्थ श्री सुरेश उमाजी धुरी आनंदवाडी यांच्याकडून. यांचे पुरस्कर्ते सौ दीपा धुरी यांचं आमच्या व्यासपीठावर आगमन झालंय. त्यांचे आमच्या मंडळाकरते हार्दिक स्वागत. धन्यवाद आपला यात वेळ काढून आमच्या या स्पर्धेसाठी सहभागी झाल्याबद्दल. चला मैदानाकडे वळ. या मैदानाच्या दिशेने पावला पडतं ती VRCC आनंदवाडी आणि सामनो रंगतं तो महापुरुष देवबाग. उपांत्यपूर्व फेरीचो सामनो
स्वर्गीय दिबा पाटील क्रीडा संकुल जुईनगर मैदानावरती रंगता आजच्या दिवसातलो यो सेमीफायनलचो सामनो. याच्या अगोदर चांगले लढती आपणाक बघूक मिळाले प्रत्येक सामन्यादरम्यान. आजच्या दिवसात चांगले संघ एकमेकात विजयी झाले तर काही पराभूत झाले. चांगले सामने डोळ्याचे पारणे फेडणारे असे सामने आपणाक बघूक मिळाले. आजच्या दिवसातलो अंतिमचो उपांत्यपूर्व फेरीचो सामनो. नाणेफेकीचा कौल लागलेला होतो VRCच्या आनंदवाडीच्या वतीने आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि फलंदाजीसाठी पाचारण केला होता महापुरुष देवबाग संघाक. आनंदवाडी संघाची रापून सजलेले दिसतात तर सलामीची जोडी मैदानात उतरताना दिसतात देवबाग महापुरुष देवबागच्या वतीने बुम बुम उमेश यरागी आणि सोबत हॅलो. लाईनमॅनसाठी खुशखबर आहे. जर षटकाराच्या लाईनीच्या बाहेर जर षटकारचा कॅच घेतला तर संदीप बाबल यांकडून 100 रुपये, तसेच सचिन मुनगेकर यांकडून 100 रुपये, एकूण 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आपापली जागा घ्यायची आहे आणि 200 रुपयाचा मान पटकवायचा आहे. कशी पण घ्या धन्यवाद. catch. लाईनमन आपलं लांब काम चोख पडा. 100 200 रुपये तुमका सुटले. सकाळपासून दुपारपासून उन्हात तापताच त्या तापलेल्या उन्हाचा फायदा होत 200 रुपये सुटतील. एक झेल पकडलास तर त्याला सामन्याकडे वेळास देवबागच्या वतीने सलामीची जोडी मैदानात दिसतात ती म्हणजे निखिल फराडकर आणि उमेश येरागी. स्ट्राईकवर दिसत आपणाक डावखोऱ्या हाताचो निखिल तर नॉन स्ट्राईकच्या दिशेने उमेश येरागी. गोलंदाजाचा नाव प्रथम पहिला षटक घेऊन आनंदवाडीच्या वतीन निखिलत ना आनंदवाडीच्या वतीन पहिला षटक घेऊन निखिल तारी सामना करीत तर डावखोऱ्या हाताचा फलंदाज यो निखिल पराडकर. प्रत्येक सामन्यात आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना बघू मिळतात डावखोऱ्या हाताचा फलंदाज. सातत्य कायम ठेवचा लागत कारण सेमीफायनलचा सामना फायनल मध्ये धडक मारूची अंतिम सामन्यात जाऊन पोहोचायचा विजय केरवाडा वांगडा झुंज देऊची आता ह्यो सामना महत्वाचो आणि धावांचो डोंगर उभो करूचो लागत. निर्धारित सामने 4 षटकांचा पहिला षटक या पॉवर प्लेचा 4 गोलंदाज वापरूचे लागतील प्रत्येक संघाक. निखिल आपल्या षटकातलो पहिलो चेंडू घेऊन दरम्यान पंचांचो हिरवो कंदील वर केलेलो दिसता म्हणजे सामन्याक सुरुवात होता. निखिल षटकातलो पहिलो चेंडू घेऊन पहिल्या चेंडूचा समाचार घेतो निखिल. फुलटॉस पद्धतीचे चेंडू पुरेपूर समाचार घेताना दिसता खंयचं क्षेत्र चेंडूच्या मुळात नाही. 1 बाउन्स चेंडू सीमा पार होता. पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार चुकीचो चेंडू फेकलो गेलो. फुलटॉस म्हणजे एका लॉलीपॉप पद्धतीचो चेंडू म्हणतात ये बैल माका मार अशा पद्धतीचो चेंडू आणि चेंडूचो खरपूस समाचार घेतल्यान तो म्हणजे निखिल पराडकर या फलंदाजान. गोलंदाज पण निखिल आणि फलंदाज पण निखिल पण फलंदाज असलो निखिल गोलंदाज निखिलवर भारी पडता. अशाच प्रकारच्या फलंदाजीची गरज या सामन्यात मोठो धावांचो डोंगर उभो करूच्यासाठी पुढच्या फेरीत प्रवेश करूच्यासाठी. पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज निखिल तर आपल्या फलंदाजी मार्कवर सज्ज तो म्हणजे निखिल. निखिल विरुद्ध निखिल दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा फुल टॉच पद्धतीने पॅव्हेलियनच्या दिशेने चेंडू येता सीमा पार चेंडू झेल होता की नाही बघूचा हा 200 चाला निलेले ताटातील पण तोंडात नाही गेला असा लाईनमनची अवस्था. चला निलेले 200 रुपये हातातले सुटले आणि दुसऱ्या चेंडूवरती खणखणीत षटकार वसूल करता म्हणजे 2 चेंडू धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचतात ती म्हणजे 10. आमचे सन्माननीय प्रशांत बाबल आणि प्रशांत मंचेकर यांनी जरा व्यासपीठावर यायचं हा. प्रशांत बाबल सर आणि प्रशांत मंचेकर सर जर आपली उपस्थिती व्यासपीठावर दाखवची हा.
चला सामन्याकडे. पहिल्या 2 चेंडूवर पाठीवर वळ घेतल्यानंतर निखिल पुन्हा तिसरा चेंडू घेऊन हातात सज्ज, पुन्हा सामना करीत तो म्हणजे डाव्या हाताचा निखिल. आता मात्र या निखिलने त्या निखिलची दांडी गुल केली. लेग साइडची एसटी जवळजवळ 3-4 फूट लांब जाऊन पडता आणि काहीतरी कमबॅक करता ती दांडी गुल करून निखिल. आणि तंबूचा रस्ता दाखवता तो सुद्धा निखिल. पहिला कलाम लागला, पहिलो गडी बाद होता तो देवबाग संघाचो. एक महत्वाचा फलंदाज सेमीफायनलच्या सामन्यात मैदानात उभे राहणं खूप महत्वाचं होतं, कारण पहिल्या 2 चेंडूत तू 2 मोठे फटके मारलेलं. आता काहीतरी फटको चुकता आणि बांधून तंबूत परतता तो म्हणजे निखिल. असं वाटलं होतं की षटकारांची बरसात होईल आणि त्यासाठी आमचे लाईनमॅन सुद्धा सज्ज होते. शिरीष बाबल, प्रतीक कोयंडे बघा कसे उभे आहेत. नक्कीच यापुढे सुद्धा अजून 3 षटक शिल्लक आहेत. षटकारांची बरसात होईल, आपला संधी असेल, संधीचा फायदा घ्या. खरोखर संधीचा फायदा घ्या. प्रत्येक चेंडू 200 रुपये देऊन जातलो. फलंदाजांका काय फायदो नाही, पण लाईनमॅनांका खूप फायदो. नवीन निलोल फलंदाज लक्ष्मण मोंडकर ह्याच्या अगोदरच्या सामन्यात पीरवाडी विरुद्ध ज्यांनी धावसंख्या मोठी करण्यात मोठा हातभार लावलेला तोच म्हणजे लक्ष्मण. जवळजवळ 29 धावा आपल्या संघासाठी उभे केलेले. ह्याच्या अगोदरच्या सामन्यात म्हणजे उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पीरवाडी संघाबरोबर. आता तोच लक्ष्मण मोंडकर स्ट्राईक एंडच्या दिशेने सामना करतो. निखिल या गोलंदाजाचं सांघिक धावसंख्या ती 1 गडी बाद 10. षटकातलो पुढील चेंडू घेऊन निखिल. निखिल टू लक्ष्मण, मोठो पटको, चेंडू हवेत, चेंडूच्या खाली बाळा प्रभू सर धावतात, पण चेंडू घोषित. पंच निर्णय काय? घोषित स्वरूपात चेंडू जाता, मोठो फटको होतो आणि त्या 200 रुपयासाठी लाईनमन जीवाचं रान करीत धावत होतं, पण चेंडू का हाताच्या वळ्यात पडणार नाही आणि घोषित स्वरूपात चेंडू जाऊन पडता, एकच धाव मिळता. बाबा 200 रुपयासाठी नाक तो नापटून घेऊ नको ते दगडत. पुढचा चेंडू घेऊन निखिल. पुन्हा त्या लक्ष्मणच्या बॅट मधून मोठा फटको, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक फक्त धावाचा काम करता. पंच आपले दोन्ही हात वर करतात म्हणजे चेंडू सीमा पार होता. एक हवाई सफर या षटकात अजून एक चेंडू करून येता. जवळजवळ या षटकात दुसरा षटकार बघूक मिळता तो म्हणजे लक्ष्मणच्या बॅट मधून. सांघिक धावसंख्या झाली ती 17 म्हणजे मी सांगित असते खतरा. आता खतरा कोणा खातो पुढच्या चेंडूर कळत, कारण अजून निखिलच्या षटकातलं चेंडू शिल्लक म्हणजे खतरा कोणासाठी होऊ शकता तो कळत. जरी एक गडी बाद झालो असलं तर देवबाग संघाची धावसंख्या मात्र खूपच भयानक दिसतात, ती म्हणजे 17. अशीच मोठी धावसंख्या प्रत्येक षटकामागे अशीच सरासरी ठेवची लगात. हॅलो आमच्या मंडळाचे सभासद, हॅलो 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 आमच्या मंडळाचे सभासद नाना मनसेकर यांचं आगमन झालं आहे. आमच्या मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आपला वेळात वेळ काढून आमच्या स्पर्धेसाठी सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. शेवटच्या चेंडूवरती लक्ष्मणच्या बॅट मधून 2 षटकांच्या मधून चेंडू जाता. लाखाचे एकाकाने एकापेक्षा दोघांका पडता भॉक आणि चेंडू सीमा पार होता. शेवटच्या चेंडूवरती 1 चौकार म्हणजे सांघिक धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर झाली ती 1 गडी बाद 21. खूपच मोठी धावसंख्या पहिल्या षटकानंतर बघू मिळाली. पॉवर प्लेचा षटक समाप्त झाला. आता मात्र दुसरा षटक घेऊन अष्टपैलू खेळाडू आबा याच्या अगोदरच्या सामन्यात आनंदवाडीसाठी आबान खरोखर एका हाती सामना झुकून आणलो तो आपल्या बाजून. तोच आबा याच्या अगोदरच्या पण सामन्यात चांगली गोलंदाजी केल्या, आता त्यात गोलंदाजीची गरज, कारण पहिला षटक निखिलचा खूप महाग ठरला तर आनंदवाडी संघासाठी. आणि निखिलच्या पाठीर बघलास तर 3 वळ बघू मिळतील, 3 मोठे वळ आणि एक काहीतरी बारको वळ, तो म्हणजे चौकार. आबा आपल्या षटकात पहिलं चेंडू घेऊन बऱ्याच वेळानंतर सामन्यासाठी इलो तो स्ट्राईक वरती. बुम बुम उमेश शेरागी सर. पहिलो चेंडू कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू जाता, चेंडू आणि क्षेत्ररक्षक मध्ये धावची होता, पण एक धाव पुरी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एवढा मोठा शरीर घेऊन उमेश शेरागी दुसऱ्या धावेसाठी धावले, पण लक्ष्मण कडसून कसलोच प्रतिसाद मिळाला होतो. पण कधी खराब क्षेत्ररक्षण झाला तर आनंदवाडी संघाचा ह्याचा फायदा उठलो. धावबाद झालो असतं उमेश किंवा लक्ष्मण, पण चुकीमीचा फायदा मिळतात तो देवबाग संघाक. 2 धावा वसूल करतात ह्या फटक्यावरती.
सांघिक धावसंख्या होता ती 23. दुसरा षटक चालू असताना आबाच्या षटकातलो पुढचो चेंडू पुढे येऊन मारूचो प्रयत्न फसता बॅट आणि चेंडूचो काही संपर्क होणार नाही. बाकीचा काम यष्टी रक्षक पुरा करता. एका निर्धाव चेंडूची हे सांगता होता. ह्याच्या अगोदरच्या पण सामन्यात उमेश कडनं होई तशी फलंदाजी बघूक मिळाली नाही. पहिल्या सामन्यातच चांगले फटके बघू मिळाले पण पहिल्या सामन्यासारखी फलंदाजी आता करूचे लागत कारण सेमीफायनलचा सामना मोठा फटको होतो पण जागा चुकीची होती. एकच धावा मिळतील उमेश येरागी या फटक्यावर. सांघिक धावसंख्या 1 ने वाढता. धावसंख्या होती जवळजवळ 2 डझन म्हणजे 24. काहीतरी कमबॅक करताना आपल्या संघासाठी चांगले तशाच प्रकारची गोलंदाजी करता तो म्हणजे आबा. आबाच्या षटकात पुढचा चेंडू सामना करतो उमेश ब्लॉकल पद्धतीचा चेंडू तो खणून काढलेला फटको चोरटी धाव घेतात आणि एक धाव पुरी करतात दोन्ही फलंदाज. चांगला रनिंग बिटवीन द विकेट बघू मिळतात दोन्ही फलंदाज यांच्यामध्ये. आता काहीतरी स्ट्राईक चेंज होता. स्ट्राईक वरती आता तो षटकारांतून फक्त खेळत असता तो म्हणजे लक्ष्मण मोंडकर. प्रशांत भाबल कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. प्रशांत भाबल. आबाच्या षटकातलो पुढचा चेंडू लक्ष्मणसाठी उजव्या एसटीच्या बाहेर पंचांकडे स्वेर चेंडूची दाद मागतात पण पंच आपल्या निर्णयावर कायम. अजून एक निर्धाव चेंडूची हे सांगता होता. जेवढे निर्धाव चेंडू जास्त जातील तेवढे धावसंख्येक आळो बसतलो आणि दबाव काहीतरी वाढत जातलो. आबा पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा स्ट्रामवर राहतो. लक्ष्मणच्या बॅटमधनं मोठा फटका हवाई सफर करता चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आताचा गुलाम करताना गुळमात जाऊन चेंडू पडता आणि लक्ष्मण नावाचा कलाम आपल्या नावावर लावून घेतात तो म्हणजे यो आबा मोंडकर. अजून एक धक्को बसता तो महापुरुष देवबाग संघाक आणि तो सुद्धा लक्ष्मण मोंडकरच्या रूपात. हॅलो विजय केरवाडा आपण आलेल्या चिकून दर्शवाचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. कर्णधार विजय केरवाडा. मोठो फटको मारूचो प्रयत्न फसता लक्ष्मणचो आणि खाली मान घालून तंबूत परतता तो म्हणजे लक्ष्मण मोंडकर. पण तेवढ्याच ताकदीचं दुसरं फलंदाज मैदानात उतरला तो म्हणजे चेतन मालणकर. याच्या मनगटात ठासून ताकद भरलेली चेंडूक सीमा पार करण्याची ताकद याच्या मनगटात. नॉन स्ट्राईक चेंजच्या दिशेने दिसत तो आपला चेतन. दोन षटकाचा खेळ पुरता. सांघिक धावसंख्या होती ती 2 गडी बाद 25. चांगला षटक म्हणाच हरकत नाही ता म्हणजे आबाचा. दरम्यान तिसरा षटक घेऊन निलेश पोसम स्वतःचा पहिला आणि संघाचा तिसरा षटक घेऊन आनंदवाडीच्या वतीन. शेवटचे 12 चेंडू ताटात वाढून ठेवलेत ते महापुरुष देवबाग संघासाठी. समोर फलंदाज उमेश येरागी सामना करीत निलेश पोसमच्या गोलंदाजीचो. शॉर्ट पिचचा चेंडू पॉइंटच्या दिशेने फटको मारता घोषित स्वरूपात जाऊन चेंडू पडता. एकच धाव मिळता. जेवढं मोठं फटको आपण मारूचा तेव्हा फटक्यासाठी जागा पण तशीच निवडूची लागता. चुकीच्या ठिकाणी फटको म्हणजे चुकीची एकच धाव मिळतली. पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च करतात तो म्हणजे निलेश पोसम. पुन्हा एकदा निलेश सामना करीत तो उमेश येरागी. स्टॅपवर जाऊन वारंवार मारूचा प्रयत्न करता पण चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होणार नाही. बाकीचा काम यष्टी रक्षक पुरा करता. काहीतरी यष्टीजीचा अपील करतात ते स्क्वेअर लेग पंचांजवळ पण पंच आपल्या निर्णयावरती कायम. सुरक्षित क्रीज मध्ये उभा तो उमेश येरागी. या सेमीफायनलच्या सामन्यासाठी पंचांची महत्वाची भूमिका पार पडतात ते म्हणजे विश्वजित बाबुल आणि महेंद्र बाबुल सर. 2 अनुभवी पंच बघू मिळतात आपणाक मैदानात. आता मात्र उमेशच्या बॅटमधनं एका धावेचं फटकं. चांगला क्षेत्ररक्षण एका धावावर समाधान आणि बऱ्याच वेळा नंतर चेतनला स्ट्राईक मिळता. चेतन कांदूरच्या मैदानावरती मोठे मोठे षटकार मारण्यात यशस्वी ठरलेलो तो जिओ चेतन. आता बघूया सामना करतो निलेशच्या गोलंदाजीचो. चेतन मोठ्यान बॅट फिरवलेली पण बॅट आणि चेंडूचो काय संपर्क होणार नाही. बाकीचा काम यष्टी रक्षक पुरा करता. अजून एक निर्धाव चेंडूची हय सांगत होता. चांगला षटक होणार हरकत नाही निलेश पोसम यांचा.
फक्त 2 धावा खर्च करतो आपल्या 4 चेंडूत. तिसरा षटक चालू VRCC आनंदवाडीच्या वतीन. पुन्हा एकदा ते चांगला क्षेत्ररक्षण धाव बाधवतो. संधी होती पण सुरक्षित खतरी फेक खराब झाली ती आमच्या प्रभू सरांची. या वयात सुद्धा खेळाची आवड दाखवतात. आज आपल्या वयाची अर्धशतक झालं तरी सुद्धा आपण खेळा शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने फिल्डिंग करताना बघू मिळतं ते आमचे प्रभू सर. पंच म्हणून पण काम बघत असतात. आता मात्र चेतनच्या बॅटच्या पट्ट्यात दिलेलो चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्र फक्त चेंडू बघूचा काम करता. पंच आपले 2 हात आकाशाच्या दिशेने वर करतात आणि षटकार. आणि या 200 रुपयाच्या आशे चांगले तसं लाईनमॅन परत पडलो. बाबा स्वतःच्या जीवाक सांभाळ. 200 रुपये महत्वाचे नाही, जीव महत्वाचा. हा 200 आजचे उद्या मिळतील, दुसऱ्या कॅचवर सुद्धा मिळतील. बॉलापेक्षा तुझ्या धावाचा वेग जास्त होतो. बॉल पडायच्या आधी तू पडतं. धाव संख्या झाली ती 3 षटकाचा खेळ पुरा होता आणि 33 डबल तेरियोचो गेम. धाव संख्या 3 षटकाच्या पूर्ततेनंतर 33. शेवटचा निर्णायक आणि हाणामारीचा षटक. ह्या 6 चेंडूत जास्तीत जास्त धाव संख्या उभे करूचे लागतील. जे मागाशी लक्ष्मण मोंडकरने केले ह्याच्या अगोदरच्या सामन्यात तशा प्रकारचे फटके मारूचे लागतील. पण कर्णधार म्हणजे वडायकर उमेश यारगाची बॅट खैतरी थंडगार पडलेली दिसता. अजून एकही मोठं फटकं उमेशच्या बॅट मधून बघू मिळालं नाही मगापासून दुसरं सामनो. शेवटचा निर्णायक षटक घेऊन संघाच्या वतीन कौशिक जोशी सामना करतो. उमेश यारगी 6 चेंडू उमेश तुझ्या ताटात वाढून ठेवलेले आहेत. ह्या 6 चेंडूत मोठे फटके मारूचे लागतील. धाव संख्या बघलच तर सेमीफायनलच्या सामन्यात तशी म्हणा हरकत तर कमीच. 33 म्हणजे शेवटचा आणि निर्णायक षटक घेऊन कौशिक सामना करीत उमेश साठी पहिलं चेंडू कौशिकचो आडव्या बॅटिंग मारूचा प्रयत्न होतो. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाता. खराब क्षेत्ररक्षण पण एकच धाव मिळता आणि स्वतःवर स्ट्राईक ठेवता तो म्हणजे इन फॉर्म बॅट्समन चेतन मालणकर. याच्या अगोदरच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती ज्यांनी खणखणीत षटकार खेचलो आणि त्या षटकाराचा झेल घेताना लाईनवर आपली छाती आपटून बाहेर घेतल्या. तो चेतन मालणकर सामना करीत कौशिकच्या गोलंदाजीचो. आता मात्र ब्लॉक हॉल पद्धती चेंडू खणून खाल्लेलो फटको एकच धाव मिळता. या चेंडूवरती शेवटचा षटक चालू असताना एकेरी दुकेरी धाव निघता ती म्हणजे देवबागचे फलंदाज आणि चांगली गोलंदाजी करता तो म्हणजे कौशिक जोशी. उपांत्यपूर्व फेरीचो सामनो धाव संख्या जर हवी होती विचारलास तर 50-55 तरी धाव संख्या उभी करूची लागत. पण धाव संख्या सध्या झाली ती म्हणजे 35. दरम्यान कौशिक आपल्या षटकातलो पुढचो चेंडू उमेश शेरागीसाठी पुन्हा एकदा मोठो फटको मारूचो प्रयत्न फसता. वारंवार चेंडू निर्धाव जातात. जेवढं निर्धाव चेंडू अंतिम षटकात तेवढं दबाव जास्त. आता मात्र शेवटचे 3 चेंडू शिल्लक. कौशिक टू उमेश असो सामनो. पुन्हा एकदा स्टॅपवर मारूचो प्रयत्न आणि हे मात्र स्वतःच्या पायावर धोंड मारून घेतल्याने उमेश यारगी बाद. वारंवार निर्धाव चेंडूंचा खेळ खेळल्यानंतर उमेश यारगी तंबूत परततात. आज कर्णधाराक साजेशी अशी फलंदाजी त्यांच्याकडनं होताना दिसली नाही. आता मात्र शेवटचे 2 चेंडू यात शेवटच्या 2 चेंडू 2 मोठे फटके मारचे लागतील आणि ती सगळी जबाबदारी येऊन खांद्यावर पडली ती चेतनच्या. उमेशची जागा गेलो तो नॉन स्ट्राईक वरती नवोदित फलंदाज प्रथमेश राऊळ. शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडू हे निर्णायक चेंडू असतील. धाव संख्या मात्र तरी स्थिरावलेली ती म्हणजे 35. शेवटचे 2 चेंडू. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करताना दिसतात ते म्हणजे एसटीच्या मागे निलेश पोसम या संघाची धुरा सांभाळताना आता आपण बघू एसटीच्या मागे बघू मिळतात. कौशिक सामना करतो चेतन. कौशिकच्या गोलंदाजीचो मोठा फटको चेंडू बरोच हवे चेंडूच्या खाली हाताचा गुलाम करून बाबा आणि बाबाच्या हातात जाऊन चेंडू पडता आणि गुळमाग पडता भॉक.
आबा थय मात्र मोठी चूक. देव देताने आबाची निरंकार पाठ घेता. चेतनचं जर बाद झालं तर 2 धाव वाचले असते. धाव संख्या झाली ती 37. शेवटचा चेंडू किती धावा देऊन जातात तो बघूच आणि शेवटच्या चेंडूत किती धाव वसूल करता तो म्हणजे चेतन. उलट्या पद्धतीचा चेंडू चेतनसाठी. चेतनच्या बॅट म्हणून टन चेतन षटकार आणि शेवटच्या चेंडूवरती 6 धाव वसूल करता. लाईनमॅनने कॅच पकडला काय? लाईनमॅनच्या सुद्धा हाताची शिलाई फाटता आणि चेंडू जमिनीवर जाऊन आपटता. आता कपाळावर हात घेतलेले दिसतात कारण 200 चुकले. त्या 4 षटकांचा खेळ पुरवता. सांघिक धावसंख्या ते महापुरुष देवबाग संघाची 43 आणि विजयाचं लक्ष. आता डबल चौक्याचं गेम म्हणजे 44. 24 चेंडू आणि 44 धावांची गरज. 44 धावा करणारा संघ आनंदवाडी जर 44 धावा करतील तर अंतिम फेरीत जायत आणि 44 धावा करूचे आज रोखलं तर महापुरुष देवबाग संघ केरवाडा संघाबरोबर अंतिम लढत पुढचे 24 चेंडू या सामन्याचा निकाल लावून देतील. थंडगार आनंदवाडीच्या प्लेअरने घ्यायचं आहे. तसेच सामन्यातील पंच आपण पण यायचं आहे. पंच तरी या थंड पेयचं पुरस्कर्ते आहेत दीपाधुरी. जय बजरंग क्रिकेट संघ मळई मुंबई बालमंडळ संगीत मेळा मळई आयोजित गाबी समाज मर्यादित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आयोजनाचा या पहिला वर्ष आणि स्पर्धेचं दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाच्या स्पर्धेतलं सेमीफायनलचा सामना या मैदानावर रंगताना दिसतात तो म्हणजे VRCC आनंदवाडी विरुद्ध महापुरुष देवबाग. प्रथम फलंदाजी करताना देवबाग संघाने 4 षटकात 43 धावा उभे केले आणि 44 धावांचा विजयाचा लक्ष ठेवला होता आनंदवाडी संघासमोर. आणि आनंदवाडी संघाची सगळी दर मजल ती मात्र आबाच्या खांद्यावर कारण याच्या अगोदरच्या सामन्यात आबान चांगली फलंदाजी केली होती. तशाच प्रकारच्या सातत्य ठेवचा लागता म्हणजे आबाग आपल्या फलंदाजीत. चला मैदानाकडे जाऊया. आनंदवाडीच्या वतीने सलामीची जोडी मैदानात उतरताना दिसतात ती म्हणजे कौशिक जोशी आणि नॉन स्ट्राईक एंड वरती
नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने विकी कुबल, तर सलामीचा षटक घेऊन बाबू तारी एक वेगवान गोलंदाज महापुरुष देवबागच्या वतीन. सामन्यासाठी पंचांकडून हिरवं कंदील. पहिलं चेंडूगण षटकातलो बाबू तारी सामना कौशिक जोशी. गलीच्या दिशेने चेंडू जाता घोषित स्वरूपात एकच धाव मिळता. एकेरी धाव संघाचा आणि स्वतःचा खाता खोलता तो म्हणजे कौशिक. विजयी लक्ष आता 44 सुरुवात होता एकेरी धाव संख्येन. चांगली टिचून गोलंदाजी करूची लागती बाबू तारी या गोलंदाजाक, तर तेवढीच ताबडतोड अशी फलंदाजी करूची लागती कौशिक आणि विकी कुबल या दोन्ही फलंदाजाक. बाबू आपल्या षटकातलो पुढचा चेंडू घेऊन उंच उडवलेलो सपोर्टको चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक धावतात. पॉवर प्ले असल्यामुळे क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये 2 धावा पूर्ण करतात. चांगला क्षेत्ररक्षण, 2 धावावर समाधान. पहिला षटक या पॉवर प्लेचा षटक. या षटकाचा फायदा उठवचा लागत, फटक्यामध्ये जोर लागत तर चेंडू सीमा पार होत. दरम्यान 2 षटकांचा खेळ पुरवता. सांघिक धावसंख्या होता ती बिनबाद 3. बाबू आपल्या षटकात पुढतो चेंडू घेऊन सामना करीत तो कौशिक. आता मात्र आडव्या बॅटीन मारूचा प्रयत्न होतो. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल पकडूचा प्रयत्न होतो पण वन बाउंस झेल पकड आणि ते धाव बांधवचं संधी आणि मात्र पहिला धक्को बसता. पहिला कलाम लागता धावचीच्या स्वरूपात कौशिक जोशीच्या नावाचा. धावची धोन तंबूत परतता. दुहेरी धाव घेऊचा प्रयत्न फसता आणि आता खालच्या मानेन तंबूत परतता. पहिलो धक्को बसता तो VRCC आनंदवाडी संघाक 44 धावांचा पाठलाग करताना तो म्हणजे कौशिकच्या स्वरूपात. नवीन गेलेलो फलंदाज कौशिकची जागा घेऊच्यासाठी तो म्हणजे मयूर प्रभू. धावचीच्या स्वरूपात पहिलो गडी बाद होतो तो VRCC आनंदवाडी संघाचा. नवीन गेलेला फलंदाज स्ट्राईक यांच्या दिशेने मयूर प्रभू सामना करीत बाबू तारीच्या गोलंदाजीचो. चांगलो चेंडून बॅटचा काही संपर्क झालो नाही. कदाचित अगोदर थ्रो झालो असतो तर धावचीत झालो असतो दुसऱ्या चेंडूवरती, पण पुढ्यातली एक चोरटी धाव मिळता. पंचांकडे लेग बिफोर विकेट साठी दाद मागलेली पण पंच आपल्या निर्णयावरती कायम. एक चोरटी धाव मिळवण्यात दोन्ही फलंदाजांना यश मिळता. आता मात्र स्ट्राईक वरती येता सलामीसाठी गेलेलो विकी कुबल सामना करीत बाबू तारी वेगवान गोलंदाज. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू पॉइंटच्या दिशेने वासू कुर्ल्याच्या हातात जाऊन चेंडू पडता. एकच धाव मिळता. या चेंडूवरती सांघिक धावसंख्या 1 ने वाढतात. धावसंख्या होता ती 6. पहिला षटक चालू असताना पुढचा चेंडू घेऊन बाबू सामना करीत तो मयूर आडव्या बॅटून पुढे मारूचा प्रयत्न फसता आणि हे एसटी उद्ध्वस्त करता तो म्हणजे एसटीच्या मागे लक्ष्मण मोंडकर. चांगला एसटी रक्षण करताना भोग मिळालो. ज्या गतीन मयूर मैदानात फलंदाजीसाठी गेलो त्याच गतीन परत माघारी फिरताना दिसता. आता मात्र येता तो मंत्र मगाशी ज्यांनी धडाकेबाज फलंदाजी केली आनंदवाडी संघासाठी तो म्हणजे आबा. थोडीफार का होईना आपल्या नावाची भीती करून तयार करून ठेवली ती महापुरुष देवबाग संघासमोर, कारण ह्याच्या अगोदरच्या सामन्यात आबाने एकट्यान धडाकेबाज अशी फलंदाजी केलेल्या. त्याच प्रकारच्या फलंदाजीची गरज. स्वस्तातलो विकट मयूर तंबूत परातलो देना नाही घेणा आणि कंदील लावून येणे अशा प्रकारची फलंदाजी मयूरच्या फलंदाजीतून बघूक मिळाली. नवीन गोलंदाज देवबागच्या वतीन दुसरा षटक घेऊन लक्ष्मण मोंडकर. कायत नाही कळाक आणि बोको गेलो माळाक आणि बॅटची कडगावून चेंडू एसटी रक्षक बबन कांदळगावकरच्या हातात जाताना अजून एक धक्को बसतात तो म्हणजे आनंदवाडी संघाक. एका मागोमाग एक फलंदाज तंबूत परतताना दिसतात. घर फिरला काय घराचे वाशे पण फिरतात अशी काहीतरी अवस्था झाली ती VRCC आनंदवाडी संघाची.
जवळजवळ दुसरा षटक चालू असताना 3 गडी बाद होतात. नवीन जाणारा फलंदाज निलेश पोसम. लक्ष्मण मोंडकर पहिल्या चेंडूवर आपल्या नावावर विकी कुबल नावाचा कलाम लावून घेता. विकीची जागा गेलो स्ट्राइक वरती निलेश पोसम. नॉन स्ट्राइक वरती आबा तसंच उभो. 44 धावांचा पाठलाग करता तो व्हीआरसीसी आनंदवाडी संघ. लक्ष्मण आपल्या षटकातलो पुढचो चेंडू घेऊन स्ट्राइक करीत तो निलेश पोसम. चांगलं चेंडू बॅटची कडकल्यान चेंडू हवेच्या चेंडू खाली स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये झेल पकडता तो म्हणजे लक्ष्मण मोंडकर. अजून एक धक्को बसता तो म्हणजे व्हीआरसीसी आनंदवाडी संघाक. एका मागोमाग एक फलंदाज तंबूत परतताना दिसत. धय मात्र मैने प्यार किया पिक्चर मधला गाणं आठवता तू चल मै आई. अशाच काहीतरी फलंदाजी होताना दिसतात ती व्हीआरसीसी आनंदवाडी संघाची. भाग्यश्री आणि सलमान खानचा गाणं आठवण करून देतात. आनंदवाडी संघासाठी खुशखबर, जर हा सामना आनंदवाडी संघ विजयी ठरता तर दीपा धुरी यांच्याकडनं रोख रुपये 5,000चा पारितोषिक आनंदवाडी संघासाठी चाला निलेला. हा नवीन गेलेला फलंदाज आनंदवाडीच्या वतीनं आता वासू नाव प्रथमेश पराडकर सन्मान देता. चेंडू हलक्यात खेळून करता 1 धावेन स्वतःचा खाता खोलता. पुन्हा एकदा सांगते सन्माननीय दीपाधुरी यांच्याकडनं आनंदवाडीसाठी जर सामना जिंकलं तर 5,000 रुपयाचा बक्षीस. याच्यासाठी मोठे फटके मारूचे लागतील. पुढचा चेंडू लक्ष्मण सामना करतो मात्र आबा पुढे जाऊन मारूचा प्रयत्न. एसटीच्या मागे चांगला एसटी रक्षक आणि मोठा फलंदाज स्वस्तात बाद झालो. पुन्हा एकदा मालवणी सांगू मका आवडत देणार नाही घेणार आणि आता आबा कंदील लावून येणार. याच्या अगोदर जे आबान फटके मारले ते फटके आबा असा सैरलो. म्हणजे पुन्हा एकदा मालवणी सांगूचा झाला तर बपळण बाय पसरल्याने पाठचे गुणी सारली. एका मागोमाग एक फलंदाज जसे जातात तसेच परत येतात. लक्ष्मण मात्र आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करताना दिसता. लक्ष्मणने घातल्या विकेटांची गाठ आणि आनंदवाडी दाखवता ती घरची वाट असाच काहीतरी समीकरण दिसता. कारण चांगली टिचून गोलंदाजी करता तो म्हणजे लक्ष्मण मोंडकर देवबाग संघासाठी. जवळजवळ 4 चेंडू खर्च करताना 1 धाव खर्च करताना 3 महत्वाच्या गडींका तंबूचा रस्ता दाखवता तो म्हणजे लक्ष्मण मोंडकर. नवीन गेलेला फलंदाज आनंदवाडीच्या वतीने 7व्या क्रमांकावरती निखिल तारी. एकही फलंदाज अगदी खांद्यावरून रोहिली घेऊन जाणार नाही तर तळ ठोकून राहणार नाही. एक म्हण सांगू कावडात 7-5 रामबाणी पाण्याचो नाही थांबा तशी अवस्था व्हीआरसीसी आनंदवाडी संघाची. पुन्हा आता सामना करतो नवोदित फलंदाज निखिल लक्ष्मण मोंडकर या गोलंदाजाचो. 44 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झाली ती फक्त 7. चेंडू निर्धाव जाता एसटी रक्षकाच्या हातात काहीच नाही. काळकांनी बोको गेलो माळाकतेत लो चेंडू बाकीचा काम एसटी रक्षक पुरा करता. निखिल तारी मात्र वलवचाच काम आपल्या वतीने चालू ठेवता. पुन्हा लक्ष्मण मोंडकर आपल्या षटकातलो पुढचो आणि शेवटचो चेंडू घेऊन पुन्हा एकदा निखिल आणि चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क होणार नाही. बाकीचा काम एसटी रक्षक बबन कांदळगावकर पुरा करता. एका चांगल्या षटकाची समाप्ती होता. फक्त 1च धाव खर्च करताना आपल्या नावावर 3 कलमा लावून घेतात तो गोलंदाज म्हणजे लक्ष्मण मोंडकर देवबाग संघासाठी. 2 षटकांचा खेळ पुरवता सांघिक धाव संख्या ती व्हीआरसीसी आनंदवाडी संघाची 7. आठवड्याचे वार 7. इंद्रधनुष्यातले रंग असतात ते 7. भारताचा माजी कर्णधार आणि एसटी रक्षक महेंद्रसिंग धोनीच्या जर्सीचा नंबर सुद्धा 7 आणि हे व्हीआरसीसी आनंदवाडीची धाव संख्या सुद्धा 7. पण ती आता खूप कमी आणि बिकट म्हणायची लागत. 44 धावांचा पाठलाग करताना सन्माननीय सुधीर कोंडे जवळपास कुठे असाल तर स्टेज पाशी संपर्क साधायचा आहे. सुधीर कोंडे
देवबागच्या वतीन तिसरा आणि वैयक्तिक झाबड्यातला पहिला षटक घेऊन प्रथमेश राऊळ. मोठो फटको मारचो फक्त प्रयत्न दिसता. जो फलंदाज जाता तो आडिया पेटना फिरवचा काम करता, पण बॅट आणि चेंडूचो काय संपर्क होणार नाही. अजून तो मगासपासून बघितला याच्या अगोदरच्या षटकात सर्कलच्या बाहेर अजून एक चेंडू इलेलो दिसणार नाही आपणाक. VRCC आनंदवाडीच्या वतीन आता मात्र मोठो फटको, बरंच मोठो फटको. चेंडू विमानाचा तिकीट काढून जाता, चिपियाच्या विमानतळावर जाऊन उतरता, हे लँडिंग करता आणि मोठो फटको. 6 धावा. अगदीच बुकेच्या आगी करंड्याची कापा म्हणतात त्यातलो षटकार फुल नाही फुलाची पाकळी असो हे षटकार. या 6 धावी संघाची धावसंख्या वाढता. धावसंख्या होता ती 13. प्रथमेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन सामना करीत तो. प्रथमेश पुन्हा एकदा मोठो फटको. आता काहीतरी प्रथमेश रागान पेटान उठता आणि हे देव देता आणि लाईनमनची निरंकार पाठ घेता. 200च्या अशाक 2-2 लाईनमन धावताना दिसतात. तुका नाही माका नाही घाल कुत्र्याक. चेंडू कांदात जाऊन पडतात सर. धावसंख्या झाली आहे ती या षटकारनिशी ती म्हणजे 19. अशा प्रकारच्या फलंदाजीची गरज होती, पण काहीतरी उशीर झालेला दिसता. चांगली फलंदाजी. 2 मोठे फटके बघू मिळाले प्रथमेशच्या बॅट मधून. 2 पाठी रोळ घेतल्यानंतर प्रथमेश राऊळ या गोलंदाजान 44 धावांचं पाठला करताना धावसंख्या झाली आहे ती 19. आता एक चांगलो चेंडू. एसटीच्या मागे जाऊन चेंडू 1 धाव मिळता. 1 धावावर समाधान. धाव संख्या झाली 20. तिसरा षटक चालू. 44 धावांचा पाठलाग करताना प्रथमेश आपल्या षटकातलं पुढचं चेंडू. आता मात्र निखिल तारी. चांगलो फटको, कडकडीत आवाज, बॅट आणि चेंडूचा चांगला संपर्क, पण 1च धाव मिळता. दुसरा धावेचा प्रयत्न. हे धाव बाद होता तो म्हणजे प्रथमेश पराडकर. फुकटचा धाव बाद होता. प्रथमेशच्या बॅट मधनं 2 मोठे फटके बघूक मिळाले, पण निखिल तारीची चूक माग पडताना प्रथमेश सारखो एक मोठो फलंदाज बाद होऊन तंबूत परतता. सामन्यात रंगत इल्ली असती जर प्रथमेश मैदानावर उभं राहिलो असतो, कारण आतापर्यंत मोठे फटके प्रथमेशच्याच बॅट मधनं बघूक मिळालेले. आता ती जबाबदारी निखिल तारी तुझ्यावर पडली का? तुझ्यामुळे प्रथमेश धाव बांधून तंबूत परतता. धाव संख्या झाली ती 21. 6 गडी बाद होता तो VRCC आनंदवाडी संघाचो. नवोदित फलंदाज मयूर स्पोर्ट्सो ब्रँडची खरेदी विक्री संघाचे मालक असणारे वासू मुणगेकर कालच यांचा दुबईवरून आगमन झाला. खेळासाठी आपल्या संघासाठी दुबईवरून इथपर्यंत ते इले आणि येताना आपलं मयूर स्पोर्ट्सो बोजा पण घेऊन इले. मोठे फटके बघू आवडतील वासू तुझ्या बॅट मधनं. पुन्हा एकदा आठवण करून देते VRCC आनंदवाडी संघ आमचे सन्माननीय श्री सौ दीपा धुरी यांच्याकडनं जर आनंदवाडी संघ विजय ठरलो तर त्यांना रोख रुपये 5000चा बक्षीस. त्याच्यासाठी प्रत्येक चेंडूवर फटके मारूचेच लागतील. त्यासाठी जबाबदारी निखिलची. पुढे जाऊन मारूचा प्रयत्न फसता बॅटची कडा एसटीच्या मागे चेंडू जाता. एका दर समाधान. चेंडूचं वेग बघा, वेग अतिशय वेगवान हो चेंडू फेकलो गेलो तो प्रथमेश राऊच्या गोलंदाजीतून. दरम्यान 3 षटकाचा खेळ पुरवता. सांघिक धाव संख्या होता ती 22. अजूनही 22 धावांची गरज. शेवटचे 6 चेंडू. 5000चा बक्षीस हवे असत आणि अंतिम फेरीत धडक मारूची असत तर मोठे फटके या शेवटच्या 6 चेंडूवर मारूचे लागतील. आणि या शेवटचा निर्णायक षटक घेऊन येतात तो म्हणजे निखिल पराडकर. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आणि फलंदाज निखिल पराडकर सलामीसाठी फलंदाजी करताना दिसता आपणाक देवबाग संघाच्या वतीन. शेवटचे 6 चेंडू आनंदवाडी संघासाठी विजयासाठी लक्ष राहुलाता म्हणजे 22. करा नाहीतर मरा अशी अवस्था ती म्हणजे आनंदवाडी संघाची. हाणामारीचा षटक 6 चेंडू आणि 22. बघूया पहिल्या चेंडू किती धाव वसूल करता तो म्हणजे निखिल तारी.
निखिल आपल्या षटकात पहिलो चेंडू आडव्या बॅटिंग फिरवलेलं मोठं फटको चेंडूच्या खाली बबन फक्त बघूचा काम करता चेंडू पहिलं सीमा पार करता तो म्हणजे निखिल तारी आणि काहीतरी आपल्या आशा जागवता VRCC आनंदवाडी संघाचे पहिल्या चेंडूवरती 6 रन खर्च करता तो म्हणजे निखिल पराडकर एक अनुभवी गोलंदाज. धाव संख्या झाली ती 28 आणि आता 16 धावांची गरज शेवटचे 5 चेंडू. निखिल आपल्या षटकाचा पुढचा चेंडू पुढे मारतोय प्रयत्न मागे यष्टी उद्ध्वस्त करता लक्ष्मण मोंडकर चांगला यष्टी रक्षण बघू मिळता पण आपल्या सुरक्षित मैदानात हजर तो म्हणजे निखिल तारी. आता शेवटचे 4 चेंडू आणि 16 म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 4 धावेची गरज. महत्वाचा सामना रंगलेला दिसता तो या जुईनगरच्या मैदानावरती. आता मात्र चुकीचं फटको आणि चुकीच्या क्षेत्रात जाऊन चेंडू पडता एकच धाव मिळता. धाव संख्या झाली ती 29 15 धावांची गरज शेवटचे 3 चेंडू आणि 15 असा विजयाचा समीकरण. 2 मोठे फटके सामन्याचा चित्र बदलू शकतात. निखिल तारी सामना करीत तो निखिल पारकरच्या गोलंदाजी निखिल विरुद्ध निखिल पुन्हा एकदा मोठा फटको ती पण चुकीचा जागा निवडल्याने एकच धाव मिळता. धाव संख्या झाली ती 30. आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि 14 धावेची गरज. जवळ सामना देवबाग संघाच्या पारड्यात जाऊन पडता असा म्हणा हरकत नाही कारण शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि विजयाचं लक्ष राहुल आता म्हणजे 14 निखिल टू निखिल अशी गोलंदाजी बघू मिळता आपणाक. शॉर्ट पिच पद्धती चेंडू होतो प्रयत्न फसता स्वतःच्या फॉलो तो झेल घ्यायचा पण यष्टी रक्षक लक्ष्मण मोंडकर येऊन झेल टिपता आणि एक गडी बाद होता तो म्हणजे निखिल तारी. आता फक्त औपचारिकता रवलती VRCC आनंदवाडी संघाच्या वतीने. शेवटचं एकच चेंडू शिल्लक आणि विजय लक्ष राहुल आता 14. आणि जवळजवळ अंतिम सामन्यात आपलं उपस्थिती आपलं छाप मांडतात तो म्हणजे महापुरुष देवबाग संघ कारण शेवटचं 1 चेंडू आणि 14 धावा असा विजयाचा समीकरण. आजच्या दिवसातलं शेवटचं सामना मोठं सामना रंगात तो ह्या मैदानावर. आधी हो सामना संपू दे. शेवटचं 1 चेंडू निखिलच्या षटकातलो शेवटचं चेंडू शेवटच्या चेंडूवरती दांडी गोल यष्टे उद्ध्वस्त. ज्या स्पीड मध्ये गेलो त्या स्पीड मध्ये परत दिलो आणि सामना विजयी ठरता तो म्हणजे महापुरुष देवबाग संघ. आणि अंतिम फेरीत आपली दखल दाखवता आणि अंतिम फेरीत आता लढत होत ती म्हणजे ओम स्पोर्ट केरवाडा चांगलं खेळाचा प्रदर्शन बघू मिळाला आजच्या दिवसात आणि आजच्या दिवसातला आजचा शेवटचा सामना रंगात तो विजय केरवाडा विरुद्ध महापुरुष देवबाग. दोन्ही मोठे संघ बलाढ्य संघ समतुल्य असे फलंदाज गोलंदाज दोन्ही